येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आयुक्तांचा मोठा निर्णय, 10 वर्षात दिलेले बांधकाम परवाने तपासणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं या संदर्भात दररोज येत असलेल्या तक्रारींमुळे 2 मोठे निर्णय घेतलेत. गेल्या 5 ते 10 वर्षात महापालिकेकडून दिले गेलेले बांधकाम परवाने आणि प्रत्यक्ष जागेवरील बांधकाम याची तपासणी केली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल असा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. तर 5 ते 10 वर्षामधले जेवढे प्रकरण आहेत का नाही आणि त्याच्यामध्ये जी काय कारवाई होईल जी रेग्युलराईज करू शकत नाही ते कशाला मी परमिशन देतो. एक तर इलिगल डेव्हलपमेंट होऊ नये आणि दुसरं जर कोणी काय त्याच्यामध्ये जर समजा आमच्या परमिशन न घेता काय त्यात आमचं जर प्रॉपर इन्कम लॉस होत असेल तर तो रिकव्हर करणे, त्याचा सर्वे होऊन आपण कारवाई इनिशिएट करू. महापालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी वाढल्या असून नागरिकांनी अशा भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात डायरेक्ट मला commissioner.solapurmc@gmail.com या मेलवर तक्रार करावी असं आवाहन देखील त्यांनी शहरवासियांना केलंय. महानगरपालिकेत कामं केली जातात तर त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जात असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतो सर्व commissioner.solapurmc@gmail.com. हा प्रामुख्याने हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी. एकीकडे बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी 4 अधिकारी अटकेत असताना दुसरीकडे आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासकीय तसंच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे दररोज घरी हजारो रुपये घेऊन जाणारे अधिकारी वठणीवर येतील की महानगरपालिका आयुक्तांना देखील हे अधिकारी गुंडाळतील याकडे शहरवासियांच्या नजरा राहतील. बर्ड फ्लूमुळे सोलापूर किल्लाबाग, खंदकबाग तसंच परिसरातील चिकन विक्री आणि मांस विक्री करणारी दुकानं आजपासून बंद केली जाणार आहेत. महापालिका आयुक्तांचा निर्णय. सोलापूर महापालिकेच्या प्रांगणात सुरू झाले महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन. आयुक्तांच्या हस्ते झालं उद्घाटन. उद्यापर्यंत प्रदर्शन सुरू राहणार. आज संकष्टी चतुर्थी निमित्त विविध गणेश मंदिरात झाली भाविकांची गर्दी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भर उन्हात सोलापूर झेडपीवर काढला छत्री मोर्चा आणि केलं आंदोलन. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक. बर्ड फ्लूचा फैलाव न वाढण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचे आदेश. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर. सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स. लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत. 25% डिस्काउंटची अफलातून ऑफर. कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या. बेब्रिज कूलर्स. आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंतीनगर रोड, सोलापूर. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात 4 लाख शेतकऱ्यांचे काढण्यात आले फार्मर आयडी. राज्यात जिल्हा 5व्या क्रमांकावर. डीजीसीएकडून 72 आसनी प्रवासी विमान क्षमतेचा परवाना पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता. सोलापूरची विमानसेवा एप्रिल महिन्यात सुरू होईल असे संकेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कल्पना, प्रत्येक तालुक्यात शासकीय रिकाम्या जमिनींची तयार केली जाणार लँड बँक. तहसीलदारांना दिले आदेश. बर्ड फ्लूमुळे प्रतिबंधित क्षेत्राजवळ सुरू असलेली सोलापूर शहरातील मांस आणि चिकन विक्रीची दुकानं आजपासून पोलीस बंदोबस्तात बंद केली जाणार. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर. शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी तर भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा.
शाईन 100cc डाऊन पेमेंट फक्त 9,999. विवो डाऊन पेमेंट फक्त 11,111 रुपये. अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा 2,000 रुपयांचा बोनस. कायझन होंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर. मोबाईल 9579 ब्रांच ऑफिस अक्कलकोट रोड सोलापूर. मोबाईल 7020345630. औरंगजेबाच्या कबरीचे महाराष्ट्रात उदात्तीकरण चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. छत्रपती शिवरायांच्या मंदिराला तीर्थस्थळांचा दर्जा देण्याची केली घोषणा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण तिच्यात दुरुस्ती होणार. अर्थमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात स्पष्टोक्ती. औरंगजेबाची कबर बजरंग दल आणि विहिंपनं हटवण्याची मागणी केल्यानं औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, तर त्यांना अशांतता हवी असल्याचा काँग्रेसनं केला आरोप. अनेक मोठे प्रश्न असताना औरंगजेबाकडे लक्ष का? जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. म्हणाले, मुघलांची निशाणी लाल किल्लाही आहे, मग ते पण पाडून टाका. रस्ता हवेत होत नाही, जमिनीवरच करावा लागतो. विरोधाला विरोध करणं सोडून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले शक्तीपीठ महामार्गांचं समर्थन. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 4796 274 4798. मोबाईल 9552 74 47 99. हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस आहे. त्यांची काँग्रेस बुडवण्यासाठीच प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना केल्यानं नारायण राणे यांचा टोला. चांद्रयान 5 मोहिमेला केंद्र सरकारनं दिली मान्यता. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोवर घेऊन जाईल. राजस्थानमध्ये आता मुलगी जन्मल्यावर मिळणार 1.5 लाख रुपये. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी लाडो प्रोत्साहन योजनेअंतर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या रकमेत केली वाढ. भारतीय गोलंदाज उमरान मलिक संपूर्ण IPL हंगामातून बाहेर. त्याच्या जागी कोलकाता संघात चेतन सकारियाची निवड. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.